नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. आज आपण बघणार आहोत तृतीय वर्ष कला मराठी या वर्गाला अभ्यासनास असणारं देश विदेश हे संपादित पाठ्यपुस्तक. या पाठ्यपुस्तकामध्ये बुजुर्ग बुलंद बेजिंग नावाचा एक प्रवास वर्णनपर उतारा अभ्यासण्यासाठी आहे. मीना प्रभू यांच्या चिनी माती या प्रवास वर्णनातून हा उतारा घेतलेला आहे. हा उतारा बघण्यापूर्वी आपण मीना प्रभू यांचा परिचय बघूया. डॉक्टर मीना सुधाकर प्रभू, जन्म 27 ऑगस्ट 1939, जन्म आणि वैद्यकीय शिक्षण पुणे येथे आणि उच्च शिक्षण लंडनमध्ये. मुंबई आणि पुणे येथे मुख्यतः वास्तव्य. प्रवासाच्या निमित्ताने अनेक देशांना भेटी. माझे लंडन 1991, दक्षिणी रंग 1991, मेक्सिको पर्व 2001, चिनी माती 2003, इजिप्तायन 2005, तुर्कनामा 2006, ग्रीकांजली 2006 इत्यादी 12 प्रवास वर्णनं प्रसिद्ध. माझा लंडनचा हिंदी अनुवाद प्रकाशित. सुखनिधी तुझा माझा 1995 हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे. डायना चार्ल्स मुखवट्यामागचे चेहरे 1996 ही कादंबरी प्रसिद्ध झाली. माझं लंडन, दक्षिण रंग, मेक्सिको पर्व, चिनी माती, इजिप्तायन या पुस्तकांना अनेक पुरस्कार प्राप्त. वर्तमानपत्र आणि मासिकं यातून गेली 3 वर्ष सातत्याने लेखन. महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालयांना देशोदेशीच्या संस्कृतीची आणि जीवनाची ओळख करून देणारी व्याख्यानं गेली 10 वर्ष ते देत आहेत. गोवा येथील साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि आजवर ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहे. तर आपण बघूया बुजुर्ग बुलंद बेजिंग मीना प्रभू यांचा हा प्रवास वर्णनपर उतारा. सकाळपर्यंत रात्रीचा राग विरून गेला होता. आज आम्ही चीनच्या भिंतीवर जाणार आहोत. हे वाक्य इतक्या सहजपणे म्हणतो याचंच मनाला किती अप्रूप वाटत होतं. शाळेच्या वयापासून इतिहास भूगोलात भेटलेली ही चीज. चीन म्हटलं की फा हैन, ह्युएन संग, हो हँग हो, यांगत्से आणि चीनची भिंत. परीक्षेत 4 मार्कांच्या टिपेची पण अतीव कुतूहल जागवणारी ही मंडळी. त्यापैकी प्रवासी फा हैन आणि ह्युएन संग 5व्या-6व्या शतकात होऊन गेलेले. ते भेटण्याची शक्यता नव्हती, पण उरलेल्या 3 गोष्टी कधी नजरेस पडतील असं मुळीच वाटलं नव्हतं. खरं तर भूगोलात वाचलेल्या गोष्टी पुस्तकाच्या बाहेर अस्तित्वात असतात. तिथं खरोखरी जाता येतं ही कल्पनाच तेव्हा डोक्यात नव्हती. मोठेपणी देशाबाहेर पडल्यानंतर त्याची शक्यता लक्षात आली. तरी सीमेपलीकडच्या चीनला जाणं, त्यावरच्या कम्युनिस्ट पकडीमुळे, तिथल्या अनेक रोमांचकारी कथांमुळे, त्यांच्या सीमावादांमुळे आणि 1962च्या लढाईमुळे अशक्यप्राय होतं. पण जग बदलतं. आपापसातले संदर्भ आणि संबंध मुळापासून पालटू शकतात. हिंदी चिनी भाईपासून फेकून देऊ पिशाच्य पिवळेपर्यंत झालेली विषारी वाटचाल पुन्हा हिरवी होते. उदारीकरणामुळे चिनी सरकार पर्यटकांचं स्वागत करतं. जाणं येणं सुकर होतं. आज त्या जगप्रसिद्ध भिंतीच्या दिशेनं आम्ही निघालो होतो. सकाळचे 7 वाजलेले. आभाळ किंचित भरून आलेलं. त्यामुळे मनाचा थोडा विरस झाला होता. पाऊस कोसळायला लागला तर भिंत धरूनच पाहून परतावं लागणार होतं. बीजिंगच्या उत्तरेला 60 किलोमीटर्सवर असलेल्या बदालिंग या गावी चीनची भिंत लागते. तिला भेट देण्याची हीच सर्वात जवळची जागा. तिथून ती बेजिंगला सुरक्षित ठेवायची. अधिक सुरक्षिततेसाठी तिथे किल्लाही बांधलेला. संरक्षणासाठी 16 दरवाजे आणि 44 बुरुजांचा मोठा तट खुद्द बेजिंगभोवती देखील बांधलेला होता. चांगल्या सुस्थितीत होता, पण शाही खुणा नष्ट करून टाकण्याच्या घाईत माओने तो पाडून टाकला. बेजिंगचा चेहराच बदलून टाकला. रोम एका दिवसात बांधले गेले नाही अशी इंग्लिश म्हण आहे. त्या चालीवर चीनची भिंत एका सहस्त्रकात बांधली गेली नाही असं म्हणावं. तिची सुरुवात इसवी सनाच्या मागे 6 शतकं जाते आणि गौतम बुद्धानं भारतात बौद्ध धर्म स्थापला त्याच सुमाराला चीनमध्ये या भिंतीची पायाभरणी झाली. अर्थात त्यावेळी ती आता एवढ्या प्रचंड स्वरूपाची नव्हती. चीनही त्यावेळी एकछत्री अंमलाखाली नव्हता. आपापसात सतत भांडणाऱ्या छोट्या मोठ्या अनेक राज्यांचा तो एक फुटीर देश होता. सतत लढायांनी ग्रासलेला. त्यामुळे प्रत्येक राजाने आपापल्या सरहद्दीवर संरक्षक भिंती बांधल्या होत्या. इसवी सनापूर्वी 200 वर्ष चीनशी
व्हांगदी या बलशाली राजानं त्यातली मोठी 7 राज्य जिंकून घेऊन आपलं साम्राज्य स्थापलं. भरत राजामुळे आपला देश भारत झाला, तसा त्यांच्या चीन घराण्यावरून या देशाला चीन हे नाव पडलं. त्यानं लहान लहान भिंती जोडून त्यांची ही सलग अजस्त्र भिंत बांधायला घेतली. आधी पाया आणि गाभा मातीनं गच्च बांधून घ्यायचा, मग वर चिरेबंदी दगड बसवायचे. ते सांधायला चुना आणि भात एकत्र मळून वापरला होता. चीनशी व्हांगदीने केवळ 11 वर्ष राज्य केलं, पण त्याच्यानंतर हे काम तुकड्या तुकड्यांनी 1800 वर्ष चाललं होतं. ह्या भगीरथ प्रकल्पाच्या खटाटोपात चीन शीचा खजिना रिकामा झाला. लाखो लोक वेठबिगारी करताना मेले. त्यांची प्रेतं भिंतीतच चिरून टाकत. तिच्यात कामगारांचे अश्रू, घाम आणि हाडे मिसळली आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच ही भिंत लोकांच्या तळतळाटाची आणि लाखोल्यांची धनीन झाली. चिनी दंतकथात अलगद जाऊन बसली. मेंग जियांग नावाची एक शेतकरीण होती. लाखो लोकांसारखं तिच्या नवऱ्यालाही पकडून नेऊन भिंतीच्या कामाला जुंपण्यात आलं होतं. उत्तरेची हाडफोडी थंडी ती आपल्या दक्षिणी नवऱ्याला सहन कशी होणार, याची तिला चिंता. मग गरम कपडे गोळा करून त्याला शोधत शेकडो मैल चालत ती भिंतीपाशी आली. पण तिथं पोहोचल्यावर नवरा काही दिवसांपूर्वी मेल्याचं तिला कळलं. तिच्या शोकाला सीमा राहिली नाही. घळघळत्या अश्रुधारांनी तिथली भिंत विरघळली आणि आतून नवऱ्याची हाडं तिच्या मिठीत झेपावली. ती घेऊन ती परत समुद्राशी गेली आणि त्याच्यासह तिनं जलसमाधी घेतली. बीजिंगच्या पूर्वेला 100 किलोमीटर्सवर शान हैग्वान या बंदराशी भिंतीचा आरंभ होतो. मेंग जियांगच्या नावे तिथे एक देऊळ आहे. अशा खऱ्या व कल्पित कथांनी नटलेल्या या भिंतीचं बांधकाम 16व्या शतकापर्यंत चालूच होतं. येणारा प्रत्येक सम्राट तिच्यात भर टाकी. जणू हे राष्ट्रकार्य पूर्णत्वाला नेणं त्यांचं आद्य कर्तव्य होतं. अखेरीस ती पूर्वेला पीत समुद्राच्या काठापासून पश्चिमेला गोबीच्या वाळवंटापर्यंत 6000 किलोमीटर्स अखंड पसरली. पश्चिमेला गोबीचं वाळवंट, दक्षिणेला अनुलंघ्य हिमालय, पूर्वेला पीतसमुद्र या नैसर्गिक संरक्षणासमवेत उत्तरेला ही भिंत उभारून चीननं स्वतःला बाकीच्या जगापासून अलग आणि शत्रूपासून सुरक्षित करून टाकलं. या चारही सीमांच्या मध्ये आपलं स्वतंत्र विश्व त्यानं खरोखरीच निर्माण केलं. या मिड किंगडममध्ये जन्मलेले, देवाने खास निर्मिलेले त्याचे लाडके चिनी लोक, त्याच्या बाहेरचे सारे जण रानटीनी जंगली, लेखनकला, रेशीम, चहा, बंदुकीची दारू, कागद असे नाना उपयुक्त शोध जगाच्या आधी शेकडो वर्ष लावून त्यांनी ते जणू सिद्धही केले होते. या चिनी मंडळींचा त्याबाबत एक मजेशीर सिद्धांत आहे. माकडापासून माणूस आला त्यावेळी त्याच्या अंगावरचे केस गळून गेले. चिनी लोकांच्या अंगावर फार कमी केस असतात. हात, पाय, छाती, पोट वगैरे साधारणतः केसाळ असणारे पुरुषी अवयव तर तिळतिळीत असतातच, पण चेहऱ्यावर दाढी, मिशा व भुवया, पापण्याही फार विरळ. त्यामुळं उत्क्रांतीवादात बाकीच्या मानववंशाहून आपण एक पायरी पुढचे आहोत. आपली बुद्धिमत्ता 4 अंगुळे वरची आहे असं त्यांना वाटतं. अगदी आजही या मताला कवटळणारे लोक चीनमध्ये आहेत. समुद्रातून नौदलं आणि आकाशातून विमानं येईतोपर्यंत या भिंतींनं तिच्या आतल्या जगाचं कित्येक शतकं रक्षण केलं. अतिप्राचीन तरीही आधुनिक संदर्भ राखून असलेली, चीनचं मोठ्यातलं मोठं आकर्षण असलेली ती भिंत पाहायला मन अतिशय आतुर झालं होतं. तरी ती प्रत्यक्षात कशी असेल याचा काहीही अंदाज मनात येत नव्हता. भिंत म्हणजे काय? घर उभं करणारं किंवा मार्ग अडवणारं विटा दगडांचं एक बांधकाम. ही भिंत कदाचित खूप उंच असेल, बरीचशी जाड असेल. खूप लांब आहे हे तर माहीतच होतं, पण कल्पनेची भरारी त्याहून पुढे जात नव्हती. रस्ता सरत होता. आसमंत अधिकाधिक डोंगराळ बनत होता. त्याची उंची वाढत होती. डोंगरांच्या रांगांनी वेढलेलं बदालिंग आलं. गावाच्या वेशीत संरक्षक किल्ला होता. तो ओलांडून पलीकडे गेलो आणि समोर कोंबड्याच्या तुऱ्यासारख्या कोचदार डोंगरांच्या माथ्यावरून वर खाली चढत उतरत जाणारी ती लांबलचक भिंत प्रथम दिसली. आणखी मैलभर गेलो. भिंतीच्या प्रवेशद्वारापाशी आमची गाडी जाऊन पोहोचली. बाहेर उतरलो. समोर उभी असलेली प्रचंड किल्ल्याच्या तटबंदीसारखी ती वास्तू पाहून तिला भिंत हा शब्द फारच तोकडा वाटायला लागला. जणू दक्षिणेकडून पसरलेला संबंध चीन देश हा किल्ला आणि ही त्याची उत्तर सीमा. एकेकाळी ही या महाप्रचंड देशाचं संरक्षण करत होती. तिला नुसता भिंत शब्द किती अपुरा. लवकर पोहोचल्यानं आमच्या पुढ्यातच रक्षकांनी दरवाजे उघडले, तिकीट तपासली आणि आम्हाला वर सोडलं. त्या दिवशी तिच्यावर पहिलं पाऊल टाकणारे आम्ही होतो याचं मनाला कुठंतरी बरं वाटलं.
उंच कमाडीसारखं तिचं दार, आत लगेच दोन बाजूंना जाणारे जिने. माईकनं आम्हाला डावीकडे वळवलं. 20 रुंद दगडी पायऱ्या चढून दाराच्या कमानीवर गेलो. ही भिंत सरासरी 21 फूट उंच आहे आणि जवळजवळ तेवढीच रुंद आहे. माईक म्हणाला, हिच्यावरून 6 घोडेस्वार एकजुटीने जाऊ शकतील. या डोंगराळ प्रांतातून दळणवळण एरवी महाकठीण. हा चीनचा उत्तर महामार्गच होता. रेशीम, चहा, चायनीज, पोर्सलेन यांची निर्यात त्याच्यावरून व्हायची. सैन्याच्या हालचालीही व्हायच्या. लष्कराच्या ताब्यात असल्यानं विशेष परवान्याशिवाय प्रजेला मात्र तिच्यावर चढायची बंदी होती. तुम्ही आज आला आहात म्हणून वर चढू शकता. 200 वर्षांपूर्वी तुमचे पाय इथं लागले नसते. बोलत बोलत वर चाललो होतो. डोंगराच्या चढउताराप्रमाणे भिंतीची चढण उतरण होत होती. फरसबंद घडीव पायवाट, तिच्या दोन्ही बाजूंना पुरुषभर उंचीच्या दातेरी भिंतीचे कठडे, त्यांच्यावरून टेहळणी करायची आणि भिंतीमध्ये असलेल्या उभ्या फटीतून बंदुकींचा आणि बागांचा मारा करायचा. थोड्या अंतरावर चौकोनी दुमजली बुरुज बांधलेला होता. तिथे पोहोचलो. बरीच चढण झाल्याने दम खावासा वाटत होता. बुरुजाच्या खालच्या मजल्यावर शिपायांना उठायची, राहायची बांधीव जागा होती. त्यांचं शस्त्रागारही होतं. वरच्या मजल्यावर चारी बाजूंना कमानदार देवळी खिडक्या होत्या. तिथं जाऊन टेकले. हवा महालाच्या उंच सौधावर बसल्यासारखं वाटत होतं. डावीकडे खाली बदालिकच्या बाजूला भिंतीचा दरवाजा, गावची घरं, दुकानं, रस्ते, बागा दिसत होत्या. उजवीकडे नुसत्या डोंगराच्या लागोपाठ अभंग रांगा, हिरव्या मखमलीचा वाढव्य गालीचा, त्यांच्यावर अंथरलेला. डावीकडून हात करून माईक म्हणाला, हा चीन. उजवीकडे हात फैलावून म्हणाला, हा मंगोलिया. उत्तरेकडच्या रानटी टोळ्यांना बाहेर ठेवण्यासाठी या भिंतीची योजना. तिच्यावर दर 200-300 मीटर्सवर हे भरभक्कम बुरुज बांधलेले. विशेष महत्त्वाच्या खिंडीपाशी तर किल्लेच बांधलेले आहेत. तिथं वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सगळ्यांची राहण्याची सोय असे. शत्रूच्या हालचालींची, हल्ल्याची माहिती लगोलग पसरवण्याची बुरुजांची साखळी हे मोठे साधन होते. दिवसा धूर झाला व रात्री आग पेटली की बातमी वाऱ्यासारखी फैलावायची. असे एकूण 25,000 बुरुज या भिंतीवर आहेत. थोडंफार अंधारून आलं होतं. पावसाची चिन्ह होती. तरीही मधूनच उन्हाचे भाले ढगांची गर्दी फोडून खाली उतरत. हवेत गारवा भरला होता. उल्लसित वाटत होतं. उन्हाची फेरी आली की भोवतालचं भुरकट पोपटी दृश्य एकदम बदलून पाचुगत हिरवं व्हायचं. या वास्तूचं सौंदर्य शतगुणित करायचं. आणखी पुढे जायचं की इथवरच पुरं? माईकनं विचारलं. बरेचसे प्रवासी इथपर्यंत येऊन परत जातात. वरची चढण कठीण आहे. त्यानं इशारा दिला. आपण कितपत वर चढायचं मीना? नुकतीच शस्त्रक्रिया झालेला माझ्या पायाची काळजी वाटून वर्षाने विचारलं. इथं फार श्रम झाले तर चालण्याची पंचायत होऊन पुढच्या सहलीवर पाणी पडायचं. अजून तरी काही दुखत नाही. पुढे बघू मी म्हणाले. अजून तरी काही दुखत नाही. जन्मात पहिल्यांदा मिळालेली ही संधी पुन्हा नशिबात होती की नाही कोण जाणे. ती अशी हातची घालवू देणं शक्यच नव्हतं. मनाला पुरेसं वाटत नव्हतं. वर जायला निघालो. लांबवर 3-1 किलोमीटर्सच्या अंतरावर भिंतीचं या भागातलं उच्चतम टोक दिसत होतं. डोंगराचा सुळकाच होता तो. तेथवर जाण्याची परवानगी आहे. शक्य तर ते गाठायचं ठरवलं. भिंतीचा चढउतार चालू होता. रुंदीही कमी अधिक होत होती. भिंतीचा हा भाग मिंग घराण्यानं 15व्या शतकात बांधला, माईक सांगत होता. त्यांच्यानंतर 17व्या शतकात उत्तरेकडच्या मांचुरियातलं मांचू किंवा चिंग घराणं चीनवर राज्य करायला लागलं. मग दोन्ही बाजूंना त्यांचंच राज्य असल्यानं त्यांना या भिंतीची तमा राहिली नाही. तिच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. तिची पडझड झाली. 1966च्या सांस्कृतिक क्रांतीच्या वेळीही हिची खूप नासधूस झाली. लोकांनी घरे बांधण्यासाठी चिरे उखडून नेले. पण माओच्या मृत्यूनंतर पुन्हा तिचं नशीब बदललं. आता तिला पुरातत्व खाते सांभाळतं. पर्यटकांना आकर्षित करणं हेच तिचं खरं काम. पडझडीची दुरुस्ती केली आहे. ती अगदी पूर्वीसारखीच. लष्करी संरक्षण करणं एवढा मूळ हेतू असलेल्या या भिंतीची बांधणी किती सुबक होती. विटा वाकड्या तिकड्या कशा तरी रचलेल्या नसून सरळ सुंदर रेखीवपणे चिणलेल्या. दगडाची पूड भाजून तिच्या विटा पाडलेल्या. एक 2.5-3 फूट लांबीची आणि 7-8 इंच रुंदीची. खणखणीत एक निखळून आलेली होती. ती मी उचलून पाहिली. वजन 5-7 किलो सहज भरावं. तिचा पांढरट भुरका रंग ऊन पडलं की कणाकणातून चमकायचा.
भिंतीच्या दोन्ही बाजूंचे कठडे चौकोनी दातेरी. तिच्या लांबीला त्यामुळं सुंदर उठाव आलेला. बंदुकीचे मधले कोनाडे सुद्धा किती सुरेख, त्यांच्यावर छोट्या छोट्या महिरपी कोरलेल्या. इथं कोरीव कामाची खरी गरज काय? पण लष्करी वास्तू असूनही बांधताना सौंदर्यदृष्टी सुटलेली नव्हती. वरची चढण आता कठीण व्हायला लागली होती. काही नुसते चढ तर काही ठिकाणी 3 विटांच्या गुडघाभर उंच पायऱ्या, बाजूला लोखंडी नळ्या लावलेल्या. त्यांच्या आधाराने एक वेळी एक एक करत सावकाश चढत होते. बरे, दर पायरी वेगळ्या उंचीची, जणू मला पाडायलाच बांधलेली. गमतीनं वर चालले होते तरी इतकं कठीण जात होतं. शत्रूचा घाला आलेल्या रणधुमाळीत इथं कसं चढत असतील आणि घोडे कसे नेत असतील? पायऱ्या नसल्या जागी तर पाय घासतच जावं लागे, नाहीतर उलट मागे घसरायला व्हायचं. चढताना वरचं पाहण्याची छाती होईना. तिथल्या पायऱ्यांची त्याहूनही थेट चढण मन दडपून टाकी. त्यावेळी दरवेळी फक्त पुढच्या एका पायरीकडे नजर ठेवून चढायचं. बाजूच्या नळ्यांवरचा हात काढण्याचा धीर होत नसल्याने हात गंजाने माखले. अंगातून घाम व्हायला लागला. आज आत्ता ऊन नव्हतं, ही किती चांगली गोष्ट होती. वरतून उन्हाचा मारा सहन करत ही चढण संपवणे मुश्किल. शेवटचे 2 सरळ उभे जिने केवळ जीवाच्या करारावर रेटले. बसत उठत अगदी सावकाश वरती गेल्यावर पाय एकदम लटके हलके पडले, थरथरायला लागले. हा इथला सर्वोच्च बिंदू. आम्ही 888 मीटर्सवर आलो आहोत, असं तिथली संगमरवरी पाटी लाल आकड्यात दाखवत होती. ही भिंत चढेपर्यंत तुम्ही खरे मोठे ठरत नाही, असं आमच्या देशात म्हटलं जातं. तुम्ही ती तासाभरात चढलात, कौतुकाच्या सुरात माईक म्हणाला. आता या पाठीपुढे फोटो काढून घ्या बघू. त्याने आग्रह करायची गरज होती का? आम्ही भराभर उभ्या राहिलो. फोटो झाले. अजूनही कुणी पर्यटक आलेले नव्हते. इथं बुरुज नव्हता, पण थोडी सपाट मोकळी जागा होती. ती सारी आम्हाला आंदण मिळाली होती. इथून दोन्हीकडचा भाग आता कितीतरी मोठ्या विस्ताराने दिसत होता. दोन्हीकडे दूरवर, वर खाली वळत, वेढे वळसे घेत भिंतीच्या दोन्ही भुजा पसरलेल्या होत्या. पूर्वेला इथून 100 किलोमीटर्सवर समुद्रात तिची सुरुवात आणि पश्चिमेला 6000 किलोमीटर्सवर तिचा शेवट. भारत तिच्यावर आडवा घातला तर काश्मीर ते कन्याकुमारी 2दा मोजता येते. सरळ रेषेत हे अंतर तसं 1200 किलोमीटर्स भरतं, पण इथल्या मधल्या दऱ्या पर्वत पार करताना भिंत खूप नागमोडी होत जाते. काही ठिकाणी भक्कमपणासाठी तिच्या दुहेरी तिहेरी फळ्याही सज्ज होतात. मला ॲमेझॉन नदीची आठवण झाली. तिच्या अनेक शेपट्या अशाच अँडीज पर्वतात गुंफलेल्या आणि तोंड अटलांटिक महासागरात बुडलेले. त्या नदीने पाण्याबरोबरीने वाहतुकीची सोय करून दिली. या भिंतीनेही सैन्याबरोबर वाहतूक वागवली, किंबहुना वाहतुकीसाठीच तिचा उपयोग अधिक झाला. अंतर मोजण्याच्या ली या जुन्या चीनी परिमाणानुसार भिंत 10,000 ली भरते. इथले लोक तिला नुसतं 10,000 ली म्हणतात. जगाच्या इतिहासात संरक्षक वास्तूंमध्ये या भिंतीला तोड नाही. त्यामुळे तिला चीनचा ड्रॅगन असंही कौतुकानं म्हटलं जातं. पाश्चिमात्य देशातला ड्रॅगन हा काल्पनिक प्राणी, दुष्ट, क्रूर आणि विध्वंसक. चीनमध्ये अजिबात तसं नाही. इथंही तो काल्पनिक, पण त्याला मायाळू आणि संरक्षक अशा सम्राटाचे प्रतीक मानतात. 6000 किलोमीटर्स लांबीपैकी 2000ची बांधणी भिंतीचा मूळ निर्माता चीन शी व्हांगदी यानं केली होती. इथं मला त्याची आठवण आवर्जून आली. केवळ 11 वर्ष राज्य केलेला हा सम्राट, पण त्याची दृष्टी दूरवर पोहोचलेली होती. साम्राज्यावरचा धोका ओळखून त्यानं उत्तर सीमा बळकट केली. चीन शीने इतरही अनेक सुधारणा केल्या. लष्करी सत्ता आणि कडवी शिस्त यांच्या जोरावर त्याने देशावर जरब बसवली. आपापसातल्या लढाया थांबवल्या. 1,00,000 नव्या उच्चकुलीन कुटुंबांना राजधानीत आणलं. त्यांच्या हाती निरनिराळ्या खात्यांचा व्याप सोपवून दिला आणि सुप्रसिद्ध चिनी नोकरशाहीचा पाया घातला. तरी स्वतः तिच्यावर बारीक लक्ष ठेवलं. प्रत्येकाला एक वरचा अधिकारी, त्याच्या सल्ल्याशिवाय पान हलणार नाही आणि सर्वांचा मुकुटमुनी खुद्द सम्राट. त्याची राजधानी शिया. तिथून त्यानं चौफेर रस्ते बांधले, व्यापार वाढवला, वजन मापं प्रमाण केली, लिपी सुधारली, पाटबंधारे बांधले, नवे कायदे केले. ते पाळताना अगदी बारीकसारीक गोष्टीत रस घेऊन प्रजेचं सुख पाहिलं. केवळ 11 वर्षात केवढं साधलं. पण त्याचबरोबर आपल्या प्रजेने फार विचार करू नये, विद्वानांनी आपल्याला विरोध करू नये म्हणून त्यानं जुन्या परंपरा उखडून काढल्या. बुद्धिवंतांना वेचून काढून ठार मारलं. आपल्या आर्य चाणक्यासारख्या चीनच्या तैलबुद्धी राजकारणी कन्फ्युशियस, कौटिल्यांच्या अर्थशास्त्रासारखी कन्फ्युशियसच्या उपदेशांची पुस्तकं चीनमध्ये प्रमाण.
चीन शी हुआंगदीने 400 वर्ष चालत आलेल्या त्या पुस्तकांच्या होळ्या केल्या. अनेक शतकांनी नेमका हाच मार्ग जनतेसाठी झटणाऱ्या एका आधुनिक चीनी पुढाऱ्यानं चोखळला. नव्हे त्याच्यावर वर्तानच केली. त्याचं नाव चेअरमन माओ. एकदा सभेत बोलताना माओ म्हणाला होता, चीन शी हुआंगदीने 260 विद्वान मारले, आम्ही 46,000चा निकाल लावला. सम्राटाला हजारो शिष्यांनी मागे टाकलं. संरक्षणासाठी पहिली 1000 वर्ष या भिंतीचा खूप उपयोग झाला. पण नंतर विशेष नाही, कारण भिंत जरी अभेद्य असली तरी तिचे पहारेकरी चिरेबंद नव्हते. मोगल नेता चेंगीज खान हा मंगोलियामधून 1212मध्ये चाल करून आला. तेव्हा रक्षकांच्या दगलबाजीने त्याला देशात प्रवेश मिळाला. एकदा आत आल्यावर या यवनांनी चीनवर चांगलं 150 वर्ष राज्य केलं. शेवटचे चीनी राजघराणं चिंग मांचुरियातून तेही असंच लाच पेरत आलं आणि आधीच्या मिंग साम्राज्याचा काळ बनलं. प्रवाशांना मात्र भिंतीनं खूप मदत केली. पाठीवर पडशी टाकून फिरणारा जगातला आदिम बॅकपॅकर मार्को पोलो व्हेनिसहून 17 वर्षाचा असताना तो निघाला. दंतकथांमध्ये भेटणारा चीन नावाचा एक पुरातन देश पूर्वेला कुठेतरी असावा, या पलीकडे त्या काळी युरोपला चीनबद्दल काही माहिती नव्हती. मार्को पोलोला इथवर यायला 4 वर्ष लागली. चेंगीज खानाचा नातू कुबलाई खान याच्या पदरी पुढं तो 17 वर्ष होता. त्याचा विश्वासू दूत म्हणून सगळ्या चीनभर त्याने मुक्त संचार केला. शेवटी युरोपला परतल्यावर आपल्या अनुभवांवर त्याने एक पुस्तक लिहिलं. पण त्याच्यावर लोकांचा विश्वास बसला नाही. उलट तो खोटे बोलतोय, मुळात तो चीनला कधी गेलाच नव्हता, असं त्याचं ठाम मत होतं. आश्चर्य म्हणजे मार्को पोलोच्या लिखाणात काही ठळक गोष्टींचा अभाव आहे. त्यात चीनच्या भिंतीचा उल्लेख नाही, चहापुराण नाही, बायकांचे पाय बांधण्याबद्दल शब्द नाही. इतकी वर्ष इथं राहिलेल्या बारीक नजरेच्या या प्रवाशाकडून असल्या गोष्टी सुटाव्यात हे पटणार नाही. पण त्याच्या पुस्तकात सुजौची उद्यानं वर्णलेली आहेत. चलनी नोटांचा वापर आहे, जो चीनमध्ये जगात सर्वप्रथम आला. आणि बाजारभाव कमी अधिक झाल्यावर कर आकारण्याची चीनी कोष्टकं आहेत. त्याचे सुवर्णपुतळे चीनमध्ये पुष्कळ ठिकाणी आहेत. तो चीनलाच नव्हे तर थायलंडलाही नक्की गेला होता. बँकॉकच्या एका मंदिरात त्याचा प्रचंड मोठा पुतळा आहे. मरणशय्येवर असताना स्वर्गाचा मार्ग मोकळा करण्यासाठी धर्मगुरूने त्याला कबुली जबाब द्यायला सांगितला. त्यावेळी मार्को पुटपुटला, घडल्यापैकी अर्धसुद्धा मी लिहिलं नाही. सगळं लिहिलं असतं तर लोकांनी मला थापाड्याच म्हटलं असतं. इथून पश्चिमेकडे उतरत खाली जाणारी भिंत बरीचशी मोडली होती. दगड निखाळले होते. फरशा उखडल्या गेल्या होत्या. मधून मधून गवत उगवलेलं धोक्याचं असल्यानं तिथं जायला बंदी होती. तरी चढ उतारावरून अखंड पुढं चाललेली भिंत मात्र अत्यंत सुंदर दिसत होती. कितीही लांबवर पहा, हिरव्या शालीवर पसरलेला हा सोन्याचा गोफ दृष्टीच्या अखेरीपर्यंत वर खाली वळत जात होता. इतकी डोंगरराजी आसपास होती, पण नजर खेचली जाई नेमकी त्याच्याकडे. लांबवर अफाट उंचीचा एक बुरुज दिसत होता. पायानं नाही तर मनानं मी तिथं केव्हाच जाऊन पोहोचले. तिथून मला गोबीच्या वाळवंटातला भिंतीचा शेवट दिसत होता. वाळवंट पार केल्यावर एका नदीच्या खोल अरुंद दरीपाशी जाऊन ती थांबते. तिथं निसर्गानं चीनला इतर देशांपासून विभक्त केलं आहे. भिंतीचा शेवटचा अजस्त्र किल्ला आणि त्याचा दरवाजा तिथे उभे आहेत. कुणाही पश्चिमी यात्रिकाला पूर्वी या दरवाजातून चीनमध्ये प्रवेश करावा लागे. दुसरा मार्गच नव्हता. मार्कोला सुद्धा. दरेक ऋतूत भिंत नव्या नव्हाळीत नाहते. वसंत तिला हिरव्या रंगात बुडवतो. ग्रीष्म तिचे दगड आपल्या जेझलमेरच्या अवशेषांसारखे शुद्ध सोन्यात रंगवतो. शारदीय रात्री तिला रौप्य रसात दुंबवतात आणि शिशिरात बर्फाची धवल फुलं तिच्यावर शिगोशिग लकडतात. साऱ्या शोभा अपार सुंदर. त्या पाहायला जगभरचे लोक येतात. दिवसा भिंतीवर हिंडतात, रात्री तिच्यावर चोरून झोपतात. पहाटे सूर्योदयाचा चमत्कार मनात भरून घेतात. तिच्या सोबतीनं परिक्रमा करण्याचं वेळ अजून आहे. चीनी सरकारच्या अनेक आडकाठ्यांना तोंड देत 10 वर्षांपूर्वी एका इंग्लिश जोडप्याने या टोकापासून त्या टोकापर्यंतचा प्रवास घोड्यांवरून करायचं ठरवलं. चीनी जनांचे आणि जीवनाचे अनुभव घेत तो पुराही केला. कुठे भिंत चांगली धडधाकट आहे तर कुठं तिचा केवळ मागमूसच राहिलेला आहे. कुठे तिच्यावर ज्या 4 भाषात धर्मवचनं खोदलेली आहेत त्यात संस्कृतही आहे. काही वर्षांपूर्वी 4 फ्रेंच प्रवासी खुद्द भिंतीवर मुक्काम करत ती पायी चालून गेले. त्यांना 3 वर्ष लागली. भाषेचा अभाव असूनही घेतलेल्या विमुक्त अनुभवांमुळे या दोन्ही गटांचा मला मनोमन हेवा वाटला. उंचावरून एक विमान उडत गेलं. त्याची पिसासारखी शेपटी पाहताना भिंतीचं महत्त्व काळाच्या वाटचालीत कसं आटलं ते पुन्हा एकदा ध्यानी आलं. आता रक्षक विश्वासू असले तरी देशाचं संरक्षण कसं करणार?
आमच्या मागोमाग दुकानदार वर आले होते. ते आपापली पानं खोलत होते. भिंतीभोवती गोवलेल्या शक्य तेवढ्या वस्तूंनी ती भरगच्च भरली होती. कपडे, टोप्या, खेळणी, छत्र्या, पंखे, किल्ल्या, हातरुमाल, पेपरवेट, घड्याळं, घंटा सगळ्यांमधून भिंतीची नागिन सळसळत होती. हवं असल्यास भिंत इथवर चढून आल्याचं तुमच्या नावाचं ठसठशीत सर्टिफिकेट कॅलिग्राफीत लिहून सील करून मिळण्याची व्यवस्था होती. तसं मजकुराचं पदकही खोदून तिथल्या तिथं हातात मिळत होतं. वरच्या अपुऱ्या जागेत त्यांची 4-5 दुकानं. प्रत्येकजण आम्हा दोघींना आपल्याकडे ओढू पाहत होता. इथेही घासाघीस चालू. आता आम्ही दोघींचं म्हणून 20 UN ऐवजी 10 मध्ये काम भागलं. दुपारी लोकांच्या झुंडी आल्या आणि रांगा लागल्या. की काय म्हणाल तो भाव. संधीचा फायदा ते उठवणारच. दुधी रंगाच्या ताठर खणखणीत कागदावर आमच्या नावांची लाल लपेटदार चिनी अक्षरं उमटली. खाली आमच्या सह्या झाल्या. कित्येक शतकांनंतर या भिंतीवर चिनी अक्षरांच्या सोबतीला देवनागरी उतरली असेल. मग त्यावर लाखेची लालगुज मोहर उठवण्यात आली आणि ते सारं कायम राहावं म्हणून प्लास्टिकच्या वेष्टनात तापवून बंदिस्त केलं गेलं. वाचता यावं पण बदलता येऊ नये. मी चीनची महाड भिंत चढून आले आहे या छापाचं 2 टी-शर्ट्सही आम्ही बगलेत मारले. ढग आणखी भरून आले. भिंतीची उन्हातली शान वेगळी, पण आता श्रावणातल्या आंबोली घाटासारखी ती स्वप्नमय दिसायला लागली. त्यातल्या एका ढगानं भारीच सलगी केली. धुक्याच्या पदरात गुरफटून हरवल्यावर चंद्रावरून दिसणारी ही एकमेव मानवनिर्मित वास्तू पृथ्वीवरून खुद्द तिच्या अंगावरूनही दिसेना. पुन्हा ढग पांगले. पुन्हा सूर्यकिरण संधी साधून खाली उतरले आणि 2000हून अधिक वयाच्या तरीही सुरेख दिसणाऱ्या त्या नित्यनूतन युवतीला ढाऊ घालून लुप्त झाले. वर येऊन पोहोचल्याला अर्धा तास होऊन गेला होता. तो कसा सरला ते कळलंच नव्हतं. आता पर्यटकांचे थवे वर येऊन धडकायला लागले. वर्दळ फार वाढायच्या आधी उतरणे भाग होते. तरी परतनं जीवावर आलं. या भिंतीबद्दल किती ऐकलेलं, तिची किती वाट पाहिलेली, दुखऱ्या पायामुळं ती घडेल की नाही याची मनाला केवढी धास्ती. पण सगळं जमून आलं घडलं तरीसुद्धा परतीचा पाय जडावला. इथून सूर्यास्त बघावा, त्यावेळचे तिचे नाना रंग निरखावेत. इथं चांदण्यात भिजावं, इथं बर्फात थिजावं, कराल कठोर हिवाळा इथं अनुभवावा, अशी चटका लावणारी जागतिक ठिकाणे त्या त्या देशांची नसतातच. ती प्रत्येक रसिक मानवाची असतात. जगातल्या 7 आश्चर्यांपैकी हे एक. त्याचा नाईलाजाने हुरहुरता निरोप घेतला. खाली उतरताना आणखी कठीण परिस्थिती. कडक उतारावरून दृष्टी जरा घसरली. पायतळीची जरा चळली की भोवळ ठेवलेली. नळ्यांवरती पकड घट्ट होती. खालून हे हो म्हणत एक चिनी म्हातारी वर येत होती. तिला मी हे होचा प्रतिसाद दिला. वैष्णोदेवी डोंगरावरच्या जयमाता दिसारखा. माईक कसला आधार न घेता मधून सटासट उतरत होता. मी 1-2दा हात सोडण्याचा प्रयत्न केला. तात्काळ पायात पाय अडकल्यासारखं वाटलं. झक्कत हात परत नळीकडं. बरंच खाली आलो. रापलेली एक खेडवळबाई आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन भिंतीच्या कडेला उभी होती. मूल गुटगुटीत पण लाजरं. मी चुटकी वाजवत बोलायला गेले. त्यानं गर्रकन पाठ फिरवली. चड्डीला कुल्यांवर भली मोठी फट. कपडे न काढता शिशूला शी करायची ती सोय त्याला फाकडी. पण आपल्या कपड्यांचं काय? लोकांची गजबज आणखी वाढली. बहुतेक चिनी घोळके आम्ही कोण, कुठल्या, वरपर्यंत पोहोचलो होतो का वगैरे चौकशी करत होते. कधी नुसतेच रोखून बघत होते, तर कुणी आमच्याबरोबर फोटोही काढून घेत होते. 2 वर्षांपूर्वी रिओला ब्राझिलियन घरात लटकलो. आता चिनी भिंतीवरून चिनी भिंतीवर.